नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अन्नपूर्णा आजी आणि कमळी एकमेकींसोबत गप्पा करत आहे। अन्नपूर्णा आजीला वाईट वाटतं की जेव्हा तिने कमळीला घराच्या बाहेर काढलं होतं तेव्हा कमळी समजावतं की हे बघा आजी, जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं आणि हे बघा आजी, माझं तुम्हाला आजी म्हणणं हे अजिबात बदलणार नाही, ते कोणाला आवडो किंवा न आवडो। तेव्हा आता अन्नपूर्णा आजीचे डोळे भरून येतात। ती कमळीच्या अगदी चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते की कमळी, अगं तू इथेच राहा आणि तू मात्र इथे राहिली ना, खरंच मला बरं वाटतं। हॉस्टेलवर जाऊ नको। इथे असल्यानंतर घर कसं आनंदाने भरल्यासारखं वाटतं आणि तू गेली की सगळं काही सुनं सुनं वाटतं। तेव्हा कमळी म्हणते की हे बघा आजी, मला कळतं, पण तरी सुद्धा मला माझा संघर्ष करावा तर लागेलच। आणि हे बघा आजी, मला जिद्दीने जगायला शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर मला उभं राहायचं आहे। आणि हे बघा आजी, मी ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यामुळे तेथे हॉस्टेलची सुद्धा सोय आहे। हे बघा इकडेच आहे ना मी, मग मी तुम्हाला केव्हा पण भेटायला येऊ शकते, हो की नाही? तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की चतुर आहेस। तर कमळी म्हणते की आजी चला आता मी निघते, कारण हॉस्टेलची प्रोसिजर आहे तर ती मला पूर्ण करायची आहे आणि उद्यापासून कॉलेज सुद्धा सुरू होणार आहे। तेव्हा हे ऐकल्यानंतर अन्नपूर्णा आजी तिला आशीर्वाद देते की यशस्वी हो। तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते की तुझी सगळी स्वप्न पूर्ण हो आणि कायम तू मात्र अशीच सुखी राहा, काळजी घे आणि मी सांगितलेलं मात्र कधीही विसरायचं नाही, हे लक्षात ठेव। जर तुला काही लागले तर हक्काने आजीकडे यायचं। तेव्हा आता कमळी खुश होत हो असं म्हणते आणि लगेच घट्ट मिठी मारते। तेव्हा आता कमळी खुश होत येतो असे बोलून निघून जाते। त्यानंतर अन्नपूर्णा आजी आई तुळजाईला हात जोड म्हणते की माझं आणि कमळीचं नातं हे कायम असंच राहून दे, कधीच माझ्यापासून दूर करू नको। त्यानंतर इकडे आता नयनतारा फोनवर बोलत असते सतीश बरोबर आणि आता ह्या ऋषीबद्दल सगळं काही सांगते की एक आई म्हणून मी काय निर्णय घ्यायला हवा होता। मान्य आहे की जे घडायला नको होतं शेवटी तेच काही घडलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं की मला सुद्धा ऋषीची फारच काळजी वाटते। दिवस रात्र मात्र ऋषीचा मला म्हणजे विचार असतो डोक्यामध्ये। आणि तेवढ्यात राधिका तेथे आलेली असते आणि राधिका तेथे येऊन हे सर्व बोलणं ऐकत असते। परंतु हे बघा मी ठरवलेलं आहे, यावेळेस मात्र मी माझ्या मनावर दगड ठेवलेला आहे। हे बघा किती काही असलं तरी सुद्धा मी ऋषीला फोन नाही करणार। हे बघा सतीश, आता आपल्याला ह्या विषयावर बोलायला नको, तुम्ही आपल्या नवीन प्रोजेक्टवर फोकस करा, तुम्हाला नंतर फोन करते, तुम्ही काळजी घ्या असे बोलून आता नयनतारा फोन ठेवते। आणि तेवढ्यात राधिका तर नयनताराच्या जवळ येते। ती आईंना म्हणते की आई, मी जेवण वाढून घेतलेलं आहे, आपण जेवण करून घेऊयात का? तेव्हा नयनतारा काहीच बोलत नसते, ती विचारात गुंतलेली असते। रोहित मात्र इव्हेंटला गेलेला आहे आणि येतानाच तो जेवण करून येणार आहे, पण मात्र जेवण करून घेऊयात असं राधिका जेव्हा म्हणते तर नयनतारा म्हणते की त्या कमळीचं कधीच भलं नाही होणार, हे मात्र मला माझ्या मुलापासून दुरावलेलं आहे। तेव्हा लगेच आता नयनतारा असं म्हटल्यानंतर राधिका म्हणते की आई, तुम्हाला जर राग येणार नसेल तुम्हाला एक बोलू का? यामध्ये आई कमळीची काही चूक नाही। हे बघा आई, मी कमळीला ओळखते, कमळी खरंच खूप चांगली मुलगी आहे। मला मान्य आहे की ऋषी घर सोडून तिच्यामुळे गेलेला आहे। हे बघा कमळी कधीही ऋषीला असं सांगणारच नाही हे सर्व करण्यासाठी, त्यामुळे आई माझं ऐका। तर नयनतारा म्हणते की हे बघ राधिका, तुला असं वाटतं की मी चुकते, मला माहिती आहे की किती काही झालं तरी तू ऋषीचीच बाजू घेणार आहे। आता राधिका म्हणते की आई, मी कुणाची बाजू घेत नाही, जे खरं आहे तेच सांग, कमळी खरंच कुणाबद्दल वाईट विचार करूच शकत नाही। तेव्हा आता हे ऐकून नयनतारा म्हणते, अगं माझा मुलगा माझ्या बाजूने म्हणजे बाजूजवळून दुरावलेला आहे, घर सोडून गेलेला आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुला मात्र कमळीची बाजू आठवते, तरी सुद्धा तुला तिच्याच म्हणजे बाबतीत सगळं काही बरोबर वाटतं। त्यामुळे मी तुला सांगते की तू सुद्धा तिच्या बाबतीत असा विचार करू नकोस आणि मला जेवायचं नाही, तू जेवण करून घे असे जेव्हा आता नयनतारा म्हणते तर राधिकाला वाईट वाटतं। राधिका आता मनात म्हणते की देवा, आईंच्या मनामध्ये मात्र कमळीच्या बाबतीत खूपच गैरसमज भरलेला आहे आणि तो गैरसमज कधी दूर होईल कुणास ठाऊक। त्यानंतर इकडे कमळी, ऋषी आणि बंड्या हे सगळेजण जेवण करत आहे आणि जेवता जेवता कमळी विचारते की ऋषी सर, त्या एजंटचं काय झालं, नक्की तो काय म्हटला? तेव्हा ऋषी म्हणतो की माझी त्यांची भेट झाली आणि तेथे जो काही प्रकार घडलेला आहे तो सगळं मी त्यांना सांगितलेला आहे आणि आता मात्र त्यांनी त्या साहेबांनी सगळं काही सिरियस घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर मात्र ते सगळं काही शोधून काढणार आहे। आता हे सर्व काही ऐकल्यानंतर आता कमळी म्हणते बरोबर आहे, कारण आपण आपल्या शोधाच्या एक पाऊल पुढे आलो तर। तेवढ्यात आता बंड्या म्हणतो की ऋषी भाऊ, जरा ते पिठलं द्यावं। आता तो जेव्हा ती वाटी उचलतो तेव्हा वाटी खूपच गरम असते, ऋषीचा हात भाजतो आणि तेवढ्यात मात्र आता ऋषी ऐग करत असतो आणि तेवढ्यात कमळी उठते जेवता जेवता आणि ऋषीचा हात धरते आणि काय हो ऋषी सर, तुम्ही काय करतात, केवढं भाजलेलं आहे बघा बरं। तेव्हा आता ऋषी कमळीकडे बघत असतो, कमळी मात्र आता त्यावर फुंकर मारत असते। ऋषी तिच्याकडे पाहत असतो, बंड्या आणि निंगी मात्र आता हे सर्व काही बघून हसत असतो। कमळीचा जीव तीळ मात्र तुटत असतो आणि ती फुंकर मारत
पाहत असते. ऋषी मात्र मस्त खुश होत तिच्याकडे बघतो. नंतर आता कमळी ही कावळी बावरी होते, कारण तिच्या लक्षात येते की सगळेजण तिच्याकडे पाहत आहे. तेव्हा बंड्या विचारतो की काय झालं ऋषी भाऊ, फारच भाजलेलं नाही ना? तर ऋषी आता मुद्दा म्हणतो की नाही नाही, असं औषध मिळाल्यानंतर दुसरं औषध कशाला पाहिजे असे जेव्हा ऋषी म्हणतो तेव्हा आता कमळीला असते, गालातल्या गालात हसते. आता बंड्या म्हणतो की हो ना, आता मुंगळा मारतात तर एवढं औषध कशाला पाहिजे. तेव्हा आता कमळी आणि ऋषी एकमेकांकडे बघून हसत असतात. तेवढ्यात निंगी म्हणते की अहो ऋषी सर, मला तर माहितीच नव्हतं मुंबईमध्ये आता इतकं छान पिठलं भाकरी मिळेल. तेव्हा बंड्या म्हणतो की हो ना, पिठलं भाकरी खाल्ल्यानंतर मला सरू काकीचीच आठवण झाली. आता सरू काकीचं नाव काढल्यानंतर कमळीला लगेच आईची आठवण येते आणि तिचा घास तोंडात तसाच राहतो. ऋषी कमळीकडे बघतो, बंड्या आता सगळीकडे बघतो आणि म्हणतो की सॉरी, चुकून माझ्या तोंडातून निघून गेलं. आता कमळी म्हणते की बंड्या ठीक आहे, अरे तू सॉरी कशाला म्हणतो, हे बघ ना, अरे आईची आठवण तर मला प्रत्येक घासातच येते. हे बघ आता मात्र मला तिची जर आठवण आली, मी असं दुःखी नाही होणार. तिची आठवणच मला ताकद देते. मला मात्र आता असं वाटतं आई इथेच कुठेतरी आहे आणि ती मला बघते. मला म्हणते की आता कमळी थांबायचं नाही, आता मात्र लढायचं. आता ऋषी म्हणतो की बंड्या, हे बघ तुझ्या हॉटेल मालकाला सांग की असं पिठलं भाकरी रोजच पाहिजे आणि रोजच माझा असा हात भाजला पाहिजे, रोजच मात्र मला असं औषध मिळू दे, आणखीन काय पाहिजे. तेव्हा आता कमळी गालातल्या गालात हसते आणि लाजते. आता निंगी म्हणते की हो ना, भारी आहे. आणि आता मात्र असं जे काही आहे तर ते मंजू खूपच छान आहे. सगळ्यांची जेवण वगैरे झाल्यानंतर ऋषी आता मोबाईल मध्ये बघतो तर खूपच उशीर झालेला असतो. तो म्हणतो की हे बघा मुलींनो, आता तुम्ही हॉस्टेलला पोहोचा, खूपच उशीर झालेला आहे. निंगी म्हणते की हो हो, मला तर आत्ताच झोप यायला लागली आणि कमळी तू परत सकाळी लवकर उठवशील. तर कमळी म्हणते की ठीक आहे. त्या दोघी आता हॉस्टेलला जायला निघतात. तेवढ्यात मात्र आता बंड्या ऋषीला विचारतो की ऋषी भाऊ, तुम्हाला तर घरी नाही जाता येणार, मग तुम्ही कुठे राहणार आहात. तर ऋषी म्हणतो अरे बंड्या, मुंबईमध्ये माझे खूप मित्र आहेत, होईल काहीतरी सोय. तर बंड्या म्हणतो की ऋषी भाऊ, अहो कशाला टेन्शन घेत, अहो तुम्ही माझ्या रूमवर चला, थोडीशी बारकी आहे परंतु आपण मॅनेज करू, काही विषय नाही. ऋषी म्हणतो की बंड्या, अरे कॅन्टीनच्या मालकाने तुला तिथे राहायला दिलं कारण तू तिथे काम करतो. अरे तू तिकडे एकटा नाही राहत, सगळा स्टाफ तिकडे राहतो, मग कशाला गर्दी करायची बरं. बंड्या म्हणतो की बरं ठीक आहे, काही जरी वाटलं तर परत मला फोन करा पहिल्यांदा. तर ऋषी म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर आता कमळी आणि निंगी हॉस्टेलवर येतात. आता कुलूप वगैरे उघडून आतमध्ये येतात. तर कमळी पहिल्यांदा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला नमस्कार करते. दिवसातून आल्यानंतर मात्र निंगीला खूपच छान वाटतं, ती इकडे तिकडे पाहते. तेवढ्यात कमळीला मात्र अनिकाचं सगळं काही बोलणं आठवतं, जो काही तिचा अपमान केलेला आहे की तुझा आबा गेला, तुझी आई गेली, मग आता कुणासाठी शिकतेस. कमळीने तिला धडाकेबाज उत्तर दिलेलं असतं. ते सर्व काही क्षण आता कमळीला त्याची आठवण होती. तेवढ्यात निंगी म्हणते की कमळी तुला आठवते का, अगं पहिल्या वेळेस आपण मुंबईला आलो होतो तेव्हा आपल्याला काहीच समजत नव्हतं, खूप बावचळलं होतं, मी तर रात्रीचं रडायलाच लागले होते, परंतु तुम्हाला धीर दिला होता. कमळी तुला आठवतं का, अगं ह्याच टेबलवर बसून तू रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करत होती, केवढा अभ्यास केला होता, आठवतो का तुला हे सर्व. माझं तर काय, मी न चुकता झोपून जायचे पण तू न चुकता अभ्यास करायची. याच टेबलवर बसून तू केवढं मोठं यश मिळवलं होतं, त्याची टॉपर सुद्धा झाली आणि कॉलेजची जीएस सुद्धा झाली. आणि तुला आठवतं का कमळी, अगं कबड्डीची किती प्रॅक्टिस केली होती, गणपती सुद्धा बसवला होता, किती काय काय केलं होतं. तेव्हा आता हे सर्व काही ऐकून कमळी म्हणते की निंगी असं बोलते की खूप वर्षांनी आपण इथे आलो, अगं हे फक्त आपल्याला महिना झालेला आहे. तेव्हा आता निंगी म्हणते की अगं मला 1 वर्ष झाल्यासारखं वाटतं. आता कमळी म्हणते की नाही ग, गेल्या महिन्यात कारण खूपच आयुष्य बदललं आणि ते जेव्हा गावाकडे गेला होता तेव्हा गावामध्ये जे काही आबांचं श्राद्ध असतं आणि तो जो काही आता गावाकडे गेल्यानंतर प्रकार घडलेला आहे, सगळं काही घडलेलं आहे, ते सर्व मात्र आता कमळीला आठवायला सुरुवात होते. आणि त्यानंतर मात्र आता जेव्हा राजांबद्दल सत्य सांगायला सरोज अगदी तिला घेऊन एका टेकडीवर गेलेली असते आणि तेथे आता सरोजला गोळी लागली, हे सर्व क्षण मात्र आता तिला आठवतं. डोळ्यात पाणी येते. तर निंगी म्हणते की चल आता आपण सामान व्यवस्थित लावूयात, म्हणून ते सगळं काही पसारा व्यवस्थित लावत असते. त्यानंतर आता इकडे ऋषी फोन लावत असतो, परंतु आता कोणीही फोन उचलत नसतं. आणि तेवढ्यात शेजारी साहेबा येतो, खुर्ची घेऊन आता तो ऋषीच्या शेजारी बसतो आणि म्हणतो की साहेबाला फोन लाव. तेव्हा आता ऋषी बघतो तर काय, साहेबा त्याच्या समोर बसलेला असतो आणि साहेबा म्हणतो की काय रे, येथे झुणका भाकर आहे, ती फेमस मिळते, खाण्यासाठी आलो होतो परंतु तुम्ही दिसला, बराच वेळचं बघतो मी तुमचे फोनचे जे काही
काही प्रयत्न चालू आहेत ते सुद्धा बघतो, मला फोन करावा असं तुला नाही वाटलं? तेव्हा ऋषी म्हणतो की मला करायचं होती, नाही फोन केला? तर ऋषी म्हणतो की हो, नाही केला. ऋषी म्हणतो की साहेबा, हे बघ, आई तुझी बॉस आहे आणि माझ्या भांडणामुळे आणि आईच्या भांडणामुळे मला तुझी फरफटत नाही बघायची. आता ऋषी म्हणतो की फरफट होताना नाही बघायची, शेवटी हे तर बरोबर आहे की मी एम्प्लॉई आहेत आणि तुम्ही मालक आहात, तुमचं तेच खरं समजलं पाहिजे. ऋषी म्हणतो की तुम्हाला मदत करायला आला की टोमणी मारायला आला? साहेबा म्हणतो की अरे, तुला टोमणी मारलेलीच बरं राहील. किमान मात्र त्या रोहितने मला सांगितले की तू कुठे राहतो, काय करतो हे तर मला कळाले, परंतु आता तू काय करायचं ठरवलं? नक्की तू कुठे राहणार आहे? राहण्याची सोय काय आहे? ऋषी म्हणतो की तेच सुरू आहे की मी मित्राला फोन करतो. साहेबा म्हणतो की हो, मित्राला फोन करतो, आम्ही सगळे दुश्मन आहेत. तेव्हा ऋषी म्हणतो की हे बघ साहेबा, मी तुला सांगितलं. आणि साहेबा त्याला स्पष्ट म्हणतो की आजपासून माझ्या रूमवर राहायचं, जाताना मात्र मस्त चहा पिऊन जायचं. ऋषी म्हणतो की अरे पण, तर साहेबा म्हणतो की अरे, हा जो काही पण केलेला आहे तर रात्रभर आपल्याला त्यावर चर्चा करत बसायचं आहे, त्यासाठी आपल्याला चहा पिवाला, त्यामुळे चहाच प्यायचा आहे. तर ऋषी म्हणतो की अरे साहेबा, ही वेळ चहाची नाही आणि चल आपण जायला निघू. म्हणून ऋषी आता पुढे जातो. साहेबा लगेच धावतच त्याच्या मागे जातो, चालतंय म्हणून. त्यानंतर आता इकडे कमळी आणि निंगी मात्र आपले पेटीतील जे काही कपडे वगैरे आहे तर ते ठेवण्यासाठी काढत असतात आणि तेवढ्यात कमळीच्या हातात सरोचा फोटो येतो. ती त्या फोटोकडे पाहत असतो. आता त्या फोटोकडे बघत आता आतापर्यंतच्या सरोबरोबर झालेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण कमळीला होते आणि तेवढ्यात कमळीच्या डोळ्यात पाणी येते. निंगी म्हणते की कमळे, जर असं रोज स्वतःला त्रास करून घेत राहिली तर तू यातून कधीच बाहेर नाही पडणार, त्यामुळे तू असं करू नकोस. तेव्हा आता कमळी म्हणते की नाही निंगी, आता मी रडत नाही बसणार. हे बघ, माझं मन मला सांगत आहे की आईचं आपल्याकडे लक्ष आहे, जरी आपल्याला दिसत नसेल तरी सुद्धा तिचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. आणि निंगी, तू बघतच राहा की यावर्षी सुद्धा मी कसून अभ्यास करेल आणि माझ्या आई आणि आबांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. माझे वडील कोण आहे हे सुद्धा शोधून मी त्यांना न्याय मिळवून देणार आहे. तर तेव्हा आता निंगी म्हणते की हो, आता कशी मोहितेंची कमळी म्हणून शोधते आणि तिची दृष्ट काढते. हे बघ, आता कशी बोलली, आपण दोघी मिळून हे सर्व करूयात. कमळी त्या फोटोवरून हात फिरवते आणि म्हणते की आई, मला माहिती आहे की तू माझ्या सोबत आहे, कुठेही गेलेली नाही. माझ्या भविष्याच्या प्रत्येक यशाच्या पायरीवर तू माझ्या सोबत आहे, हे मला माहिती आहे. त्यानंतर इकडे आता अन्नपूर्णा आजी आणि राजन आजोबांच्या रूम मध्ये आहे. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की राजन, बरेच दिवस झाले माझ्या मनामध्ये एक विचार आहे. राजन विचारतो की काय झालं आई? तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की मला असं वाटतं की आपण आपल्या शिक्षण संस्थेमार्फत लॉ कॉलेज सुद्धा खोलायला हवं, म्हणजे आपला प्लॅन सुद्धा रेडी आहे. ही सगळी जी काही प्रोसेस आहे तर ती जोमाने सुरू करायला हवी. आणि आपल्या कॉलेज सारखी आता जी काही आता आणखीन 2 कॉलेज आहे तर ती मुंबई सारख्या आसपासच्या भागामध्ये आपण सुरू करायला हवी. तेथे सुद्धा अर्थात आपल्याला ही फी कमी ठेवायची आहे, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि त्यांना मात्र शिक्षणासाठी आपल्या घरापासून फार लांब नाही जावं लागणार. चांगल्या शिक्षणाची संधी आहे तर ती जवळच्या भागात आपल्याला उपलब्ध करून देता येईल. हे ऐकून मात्र आता राजन खुश होतो. तो म्हणतो की खरंच छान आयडिया आहे आई तुझी, आणि यामुळे जास्तीत जास्त स्टुडंटला फायदा होईल. आणि आई, तू लोकांच्या हितासाठी हे सर्व काही काम करत असते म्हणून तुला आदर मिळतो. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की राजन, आपण आपल्या हितासाठी काम करतो. पूर्ण आजी म्हणते की हो, खरंच आपल्यामुळे आता इतरांचं म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं नशीब उजळत असेल आणि त्यात म्हणजे आपल्याला आनंद आहे. आणि हा जो काही आनंद मिळतो तो पैशाने विकत घेता येत नसतो, पैशाने मिळत सुद्धा नसतो. हे बघ राजन, आपल्याकडे पैसा आहे, त्यामुळे तो अशा कामासाठी आपल्यासाठी खर्च झाला तर त्याचा उत्तम विनियोग होईल असं होईल. आपल्या कॉलेजच्या वेलकम फंक्शन मध्ये मी मात्र ही घोषणा करणार आहे. ते ऐकून राजन आता खुश होतो. अन्नपूर्णा आजी उद्यापासून लगेच त्याला टीम करायला सांगते. राजन म्हणतो की हो, लगेच मी कामाला सुरुवात करतो आई. या दोघांचं बोलणं मात्र कामिनी आणि रागिनी चोरून दरवाजात ऐकतात. कामिनी लगेच आता रागिनीला म्हणते की समाजसेवा करण्याचं जे भूत आहे ते ह्या म्हातारीच्या डोक्यातून काही जात नाही. समाजसेवेसाठी मात्र आता ही असेल नसेल तेवढं सगळं काही आता घरातील लोकांच्या डोक्यावर घालणार आहे. बघ अगं रागिनी, विचार कर, तुला सुद्धा काही राहणार की नाही मला नाही वाटत. तुझं काय, अनुच्या वाट्याला सुद्धा काही राहील की नाही याची सुद्धा मला काळजी वाटते. मी सांगते तेच करावं लागेल. रागिनीला टेन्शन येतं. रागिनी विचारते की आई, पण नक्की काय करायचं आहे? म्हातारीला नक्की कसं समजवायचं? कामिनी म्हणते की हो, ते खरं आहे, पण तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, करेल काहीतरी. आता रागिनी खुश होत थँक्यू बोलते. त्यानंतर आता संध्याकाळ होती. इकडे मात्र आता सरोज जिवंत आहे. मित्रांनो, आता इतक्या दिवसापासून वाट बघत होतो तो क्षण तुमच्यासमोर आलेला आहे, कारण सरोज जिवंत आहे आणि तिच्या आता अगदी हातापायांना पट्ट्या वगैरे असतात, चेहऱ्याला सुद्धा पट्ट्या असतात. आणि जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा तिला तो घडलेला प्रकार आठवतो
की जेव्हा आता कमळीला तो माणूस गोळी मारायला गेला होता आणि ती गोळी मात्र आता तिने स्वतःच्या अंगावर घेतली होती। ते सर्व आठवून ती जोरात कमळी असं ओरडते। ती परत बेशुद्ध पडते आणि तेवढ्यात इकडे कमळीला मात्र तेच स्वप्न पडतं। ती सुद्धा जोरात आई असं म्हणून ओरडते आणि मोठ्याने ओरडून आता जागी होते। निंगी सुद्धा आता उठवा मात्र आता निंगी विचारते की काय झालं, तर कमळी म्हणते की अगं निंगे, मला आई हाक मारत होती, मला माझी गरज आहे, ती कुठेतरी अडकलेली आहे, मला गेलं पाहिजे। ती म्हणते की अगं कमळी शांत हो, आपण हॉस्टेलवर आहोत आणि आता तुला स्वप्न पडलं असेल। मी म्हणते की नाही ग, मी खरं सांगते, तिला माझी गरज आहे, चल ना आपण जाऊया। तर निंगी म्हणते की कमळे अगं भानावर आहे, विसरलीस का तू स्वतः सगळं काही कार्य सरू काकीचं केलेलं आहे, सगळे विधी केलेले आहे स्वतःच्या हाताने। सरू काकी आपल्यातून गेली, तुला स्वप्न पडलं असेल, तू जागी हो, तू सारखा काकीचा विचार करत असते म्हणून तुला ते स्वप्न पडलं असेल, तू शांत हो बरं, तू झोप म्हणजे तुला बरं वाटेल। आता कमळी शांत झोपते आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।